Standard 10th Science and Technology Part 2 Lesson number 5 Towards Green Energy. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये आपण हरित ऊर्जेच्या दिशेने हा 5वा धडा बघणार आहोत. कॅन यू रिकॉल हा प्रश्न जो आहे थोडे आठवा. हे सेल्फ स्टडीला दिलेले आहे. व्हॉट इज एनर्जी, एनर्जीची व्याख्या, टाईप्स, त्याचे फॉर्म हे तुम्ही करायचे आहेत. एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क, टाईप्स म्हणजे याच्यामध्ये हीट, साऊंड, फॉर्म्स याच्यामध्ये मेकॅनिकल, केमिकल हे फॉर्म्स असणार आहेत. आणि हे जे फॉर्म जे आहेत ह्याचे डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. आता आपण एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी बघायचं आहे. ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर. इन मॉडर्न सिव्हिलायझेशन एनर्जी हॅज बिकम अ प्रायमरी नीड अलॉंग विथ फूड, क्लोथ अँड शेल्टर. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्रायमरी नीड म्हणजे प्राथमिक गरज बनलेली आहे. वी नीड एनर्जी इन डिफरंट फॉर्म्स ऑफ डायव्हर्स टाईप्स ऑफ वर्क्स. विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आपल्याला आवश्यकता भासते. द एनर्जी दॅट वी नीड मे बी इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी और हीट एनर्जी. यामध्ये मग काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची गरज भासते, तर काही ठिकाणी केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जेची गरज भासते. काही ठिकाणी साऊंड एनर्जी, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा याची गरज भासते. हाऊ डू वी गेट दीज डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. या विविध रूपातील ऊर्जा आपण कशी मिळवतो. मेक अ टेबल हा पण वगळलेला भाग आहे. तुम्ही सुद्धा पुस्तक समोर ठेवायचं आहे. वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. आपल्याला माहीत आहे की ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते. डिफरंट सोर्सेस ऑफ एनर्जी आर यूज्ड टू डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी नेसेसरी फॉर अस. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत जे आहेत हे वापरले जातात. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न्ड अबाउट एनर्जी, सोर्सेस ऑफ एनर्जी, व्हेरियस कन्सेप्ट्स रिलेटेड टू देम. नववीमध्ये आपण ऊर्जा स्रोत आणि त्यासंबंधी अनेक संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. हिअर वी विल लर्न अबाउट व्हेरियस सोर्सेस दॅट आर नाऊ यूज्ड फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. आता आपण विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणत्या निराळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो. द मेथड्स दॅट आर यूज्ड फॉर दिस. कोणत्या पद्धती वापरल्या जातात. द सायंटिफिक प्रिन्सिपल्स दॅट आर यूज्ड देअर. द ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दीज मेथड्स अँड ऑल्सो व्हॉट इज मीन्ड बाय ग्रीन एनर्जी. या प्रत्येक पद्धतीमध्ये प्रिन्सिपल म्हणजे सायंटिफिक प्रिन्सिपल म्हणजे शास्त्रीय तत्त्व कोणते आहे, हे ऊर्जा स्रोत वापरण्याचे ॲडव्हान्टेजेस फायदे कोणते आहेत, डिसॲडव्हान्टेज म्हणजे तोटे कोणते आहेत आणि हरित ऊर्जा म्हणजे काय याविषयी आपण बघणार आहोत. कॅन यू टेलमध्ये आपण वेअर डू वी यूज इलेक्ट्रिकल एनर्जी. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये विद्युत ऊर्जा आपण कुठे कुठे वापरली जातो. हाऊ इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्युस्ड. यामध्ये विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी केली जाते याचा विचार करायचा आहे. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. विद्युत ऊर्जा निर्मिती जी आहे ही कशी केली जाते बघा. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन्व्हेंटेड बाय मायकल फॅरेडे. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्त्वाचा उपयोग केला जातो. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल, फॅरेडेच्या तत्वानुसार व्हेनेवर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर चेंजेस अ पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. म्हणजेच विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र जर बदलले तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, विभवांतर निर्माण होते. या फॅरेडेच्या तत्वानुसार काय होतं, विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे जर चुंबकीय क्षेत्र जर बदललं, मॅग्नेटिक फील्ड जर बदलली तर त्यामध्ये विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. The field around the conductor can be changed in two ways.
मग विद्युतवाहक ताराच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र आपण दोन प्रकारे बदलू शकतो. इफ अ कंडक्टर इज स्टेशनरी अँड मॅग्नेट इज रोटेटिंग, विद्युतवाहक तार स्थिर असेल आणि चुंबक फिरता असेल, द फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस, विद्युतवाहक ताराच्या चुंबकीय क्षेत्र आपण बदलता येते. और इफ अ मॅग्नेट इज स्टेशनरी, किंवा चुंबक स्थिर असेल बट द कंडक्टर इज मूव्हिंग, देन ऑल्सो द फील्ड अराउंड द कंडक्टर विल चेंज. चुंबक स्थिर असेल आणि विद्युतवाहक तार जर फिरती असेल, मूव्हिंग असेल, कंडक्टर म्हणजे तार जर मूव्हिंग असेल, फिरती असेल, तर त्याच्याभोवतीचं चुंबकीय क्षेत्र जे आहे हे फील्ड आपण बदलू शकतो. दस इन बोथ दिस केसेस अ पोटेन्शियल डिफरन्स, या दोन्हीमध्ये इन बोथ दिस केसेस अ पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड अक्रॉस द कंडक्टर. अशा या दोन्ही प्रकारात विद्युतवाहक तारेत विभवांतर निर्माण होऊ शकते. द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती तयार करणाऱ्या यंत्राला काय म्हटलं तर इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हटलं तर. यालाच विद्युत जनित्र असं म्हणतात. आता याची रचना आपण बघायचे. सच लार्ज जनरेटर्स आर युज्ड इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट्स. यामध्ये मग विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा मोठ्या प्रकारची जनित्रे जी असतात, जनरेटर्स वापरली जातात. टर्बाइन्स इज युज्ड टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. इथं बघा हे टर्बाईन दाखवलेले आहे. असे टर्बाइन्स असतात कशासाठी तर चुंबकाला फिरवण्यासाठी असे टर्बाइन्स असतात. याच्यामध्ये टर्बाइन्स इज युज्ड टू रोटेट द मॅग्नेट, म्हणजे जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाइन्स असतात. अ टर्बाइन हॅज ब्लेड्स. या टर्बाइनला इथं हे ब्लेड्स दिसतात, इथं हे दिसतात, हे टर्बाइनचे हे ब्लेड्स असतात. व्हेन अ फ्लो ऑफ लिक्विड और गॅस इज डायरेक्टेड ऑन द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन. टर्बाईनमधील या पात्यावरती, ही जी पाती असतात या पात्यावरती द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतामुळे इट रोटेट्स, ते काय होतात, गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती काय होत असतात, फिरू लागतात. बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जेमुळे ही पाती फिरू लागतात. याच्यावरती वायूचा झोत किंवा पाण्याचा झोत, द्रवाचा जर झोत टाकला तर काय होतात, ही कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जेमुळे हे टर्बाइन्स काय होतात, हे ब्लेड्स फिरू लागतात. दिस टर्बाइन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर. हे टर्बाइन विद्युत जनित्राला जोडलेले असतात. दस द मॅग्नेट इन इलेक्ट्रिक जनरेटर स्टार्ट्स रोटेटिंग अँड इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्युस्ड. आणि यामुळे जनित्रामध्ये असणारं जे आहे हे चुंबक फिरू लागते. काय होतं, चुंबक फिरू लागतं आणि विद्युत निर्मिती होते. आता बघा इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन दाखवलेले आहे. बघा कशा पद्धतीनं ही मॅग्नेटिक फील्ड जशी रोटेट करू तशी काय होत असते, याच्यामध्ये इथं ही कॉईल फिरते आणि याच्यामध्ये विद्युत निर्मिती होऊ शकते. याच्यामध्ये तारेचे वेटोळे जेवढे असतील गोल फिरणारा या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असतो आणि त्यामुळे विद्युत निर्मिती होते. दिस मेथड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज बिलो. विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढच्या आकृतीद्वारे आपल्याला समजू शकते. म्हणजेच इथं दस टू जनरेट इलेक्ट्रिसिटी बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावरती आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी वी नीड अ जनरेटर. आपल्याला काय लागतं तर जनित्र लागतं, जनरेटर. टू रोटेट द जनरेटर वी नीड अ टर्बाइन. मग हे जनित्र फिरवण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर टर्बाईनची आवश्यकता असते. अँड टू ड्राईव्ह द टर्बाइन वी नीड अन एनर्जी सोर्स. आणि हे टर्बाईन फिरवण्यासाठी एक ऊर्जेचा स्रोत लागतो, ऊर्जा स्रोत लागतो कोणताही. बेस्ड ऑन विच टाइप ऑफ एनर्जी source is used to rotate the turbine there are different types of power generating stations. म्हणजे काय बघा या ठिकाणी टर्बाईन फिरवण्यासाठी
हे जे टर्बाईन्स असतात हे फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरलेला आहे त्यानुसार विद्युत ऊर्जा निर्मितीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे याचा बेस लक्षात घ्या. बेस काय ह्याच्यामध्ये, तर पहिल्यांदा विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्व आहे याच्यामध्ये. म्हणजे जनरेट इलेक्ट्रिसिटी करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रिन्सिपल वापरलेलं आहे, हे मेन प्रिन्सिपल आहे. मग यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर पहिल्यांदा जनरेटर पाहिजे. जनरेटर फिरवण्यासाठी काय पाहिजे, टर्बाईन पाहिजे. आणि टर्बाईन फिरवण्यासाठी काय पाहिजे, एनर्जी सोर्स पाहिजे. मग इथं कोणताही एनर्जी सोर्स घेतला जातो. या ठिकाणी हवा असेल, त्याचबरोबर अणुऊर्जा असेल किंवा पाणी असेल, वारा असेल, हे एनर्जी सोर्स जे असतात हे सोर्स वापरले जातात. आणि त्यानुसार मग पॉवर स्टेशन्स जे असतात हे वेगवेगळे असतात इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्याचे. द डिझाईन ऑफ द टर्बाईन यूज्ड इन डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर स्टेशन्स इज ऑल्सो डिफरंट. प्रत्येक प्रकारात वापरलेल्या टर्बाईनचा आराखडासुद्धा काय असतो, वेगवेगळा असतो याच्यामध्ये. प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन. टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत कोणते. या ठिकाणी हा ऊर्जा स्रोत जर घेतला, प्रॉपर एनर्जी सोर्स टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य असं ऊर्जा स्रोत, याच्यामुळं काय फिरणार, तर या ऊर्जा स्रोतामुळं काय फिरणार, टर्बाईन फिरणार. टर्बाईन फिरवल्यामुळं काय होणार, जनरेटर फिरणार म्हणजे जनित्र फिरणार. आणि त्यामुळं काय तयार होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होणार. हा जो आहे हा फ्लो चार्ट शोईंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. विद्युत ऊर्जा निर्मिती करण्याची प्रवाह आकृती ही आपल्याला दिसून येते. थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. औष्णिक ऊर्जेवरती आधारित जे आहेत हे विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र आपण बघूया आता. इन दिस द टर्बाईन इज रोटेटेड युजिंग स्टीम. बघा मगाशी काय सांगितलं, इथं सोर्स जो आहे एनर्जी सोर्स इथं काय वापरलेला आहे, तर स्टीम वापरलेला आहे. बाकी प्रिन्सिपल तेच असतं, टर्बाईन, जनरेटर, इलेक्ट्रिक एनर्जी. स्टीममुळे टर्बाईन फिरणार, टर्बाईनमुळे जनरेटर फिरणार, त्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी तयार होणार. फक्त इथं सोर्स कुठला घेतलेला आहे सुरुवातीला त्यानुसार पॉवर स्टेशन्स असतात. इथं औष्णिक ऊर्जा वापरलेली आहे म्हणजे वाफेवर चालणारे टर्बाईन्स वापरले जातात. हिअर टर्बाईन इज रोटेटेड युजिंग स्टीम. पहिला प्रकार बघतोय आपण, स्टीम घेतलेले इथं. मग स्टीम कशी तयार केली जाते, वॉटर इज हीटेड इन अ बॉयलर युजिंग द थर्मल एनर्जी रिलीज्ड ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. कोल म्हणजे कोळसा. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेली जी उष्णता ऊर्जा जी आहे या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. म्हणजे पाणी तापवलं जातं कोळशाच्या सहाय्यानं. बॉयलरमध्ये पाणी तापवलं जातं. स्टीम ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज जनरेटेड. या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या स्टीममध्ये केलं जातं. म्हणजे पाण्यापासून काय केली जाते, वाफ तयार केली जाते. द एनर्जी इन द स्टीम ड्राईव्स द टर्बाईन. आणि या वाफेच्या शक्तीने काय होते असते, तर टर्बाईन काय होते, फिरते. टर्बाईन ड्राईव्ह होतात म्हणजे फिरतात. दस द जनरेटर कनेक्टेड टू द टर्बाईन रोटेट्स. आणि टर्बाईनला जोडलेले जनित्र काय होतात, फिरतात. अँड इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्युस्ड. आणि यातून विद्युत निर्मिती होते. द स्टीम इज कन्व्हर्टेड बॅक इन टू वॉटर. आणि तयार झाल्यानंतर परत स्टीम जी आहे परत त्याचं रूपांतर, वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते परत कुठं, वॉटर इज रिसायकल टू द बॉयलर. आणि हे परत कुठं वापरलं जातं, तर बॉयलरला वापरलं जातं. दिस इज शोन इन फ्लोचार्ट. हे फ्लोचार्टमध्ये दाखवलेलं आहे बघा इथं. सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. इथं काय काय केलेलं आहे बघा. सुरुवातीला काय वापरलेलं आहे, फ्यूल कोल वापरलेला आहे, कोळसा वापरलेला आहे. बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. कोळसा वापरून पाणी तापवलं बॉयलरमध्ये आणि वॉटरचं कन्व्हर्जन कशात झालं, स्टीममध्ये झालं. मग हे स्टीम टर्बाईन, वाफेवर चालणारे टर्बाईन्स तयार झाले. त्यानंतर त्यापासून हे टर्बाईन फिरू लागले की जनरेटर, जनित्र फिरतात आणि इलेक्ट्रिक विद्युत ऊर्जा तयार होते याच्यामध्ये. आता इथं जी स्टीम जी आहे ह्या स्टीमचं काय केलं जातं, पुन्हा काय केलं जाते, सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी इथं यंत्रणा केली जाते आणि हे पाणी पुन्हा बॉयलरला वापरलं जातं. म्हणजे वाफ
पुन्हा थंड करून पाणी केलं जातं आणि पुन्हा वापरलं जातं. म्हणजे या ठिकाणी जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी युजिंग थर्मल एनर्जी, औष्णिक ऊर्जेच्या सहाय्याने म्हणजेच वाफेच्या सहाय्याने आपल्याला विद्युत ऊर्जा जी आहे ही ऊर्जा आपण मिळवू शकतो. यामध्ये थर्मल एनर्जी जे आहेत हे थर्मल एनर्जी तर वापरले जातात. सिन्स थर्मल एनर्जी इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी, सच पॉवर प्लांट्स आर कॉल्ड थर्मल पॉवर प्लांट्स. यांना औष्णिक विद्युत केंद्र असं म्हटलं जातं. इन थर्मल पॉवर प्लांट्स द केमिकल एनर्जी इन द कोल इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिक एनर्जी. कोळशामध्ये असणारी केमिकल एनर्जी जी आहे ही कुठे जाते तर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये जाते. आणि ह्याचं रूपांतर कसं होत जातं तर ही केमिकल एनर्जी, थर्मल एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन स्टीम, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे कोळशामध्ये असणारी रासायनिक ऊर्जा जी आहे ही ऊर्जा पाणी तापवण्यासाठी इथं उष्णता तयार केली जाते, पाणी तापवण्यासाठी वापरली जाते. स्टीममध्ये ही ऊर्जा गतिज ऊर्जेच्या रूपात जाते आणि परत टर्बाईन्स गतिज ऊर्जेच्या सहाय्याने फिरतात आणि त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. आता या ठिकाणी हा आराखडा दाखवलेला आहे, स्कीमॅटिक ऑफ थर्मल पॉवर प्लांट. आराखडा अशा पद्धतीचा आहे. ही डायग्रॅम करून ठेवायची तुम्ही. या ठिकाणी इथं फ्यूल वापरलं जातं बॉयलरसाठी आणि इथं गॅस कंबशन होतं आणि त्यापासून वॉटर वॉर्म होतं आणि परत हे वॉर्म झालेलं पाणी जे आहे इथं हे टर्बाईन्स जे असतात हे टर्बाईन्स फिरतात. हे टर्बाईन्सच्या साहाय्यानं जनरेटर फिरतात आणि जनरेटरपासून इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. आणि इथं जी स्टीम जी आहे ही स्टीम परत कूलिंग करून कूल्ड वॉटर करून ही परत बॉयलरला वापरली जाते. इथला जो भाग जो आहे, इफ यू सी थर्मल पॉवर प्लांटपासून सर्टन प्रॉब्लेम्स, हे सगळं जे आहे हे सेल्फ स्टडीला आहे. आणि यूज ऑफ ICT हे सुद्धा नो इव्हॅल्युएशन. हे नुसता जादा माहितीसाठी तुम्ही वाचायचं आहे.